विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव वीरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सायन्स पार्ट 2ची मोस्ट आयएमपी क्वेश्चन, जे की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2023च्या बोर्डाच्या पेपरसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार. तर नक्की व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर नक्कीच तुम्हाला गॅरंटीसोबत सांगतो 2023च्या पेपरसाठी ही आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला उपयुक्त ठरणार. तसेच यापैकी क्वेश्चन्स विचारले गेले तर तुम्हाला मुक्तपणे याचा जे उत्तर आहे ते लिहिता येणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं चॅप्टर फर्स्ट आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता आपल्याला तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारला जातो. 2 मार्कासाठी जो क्वेश्चन विचारला जातो त्यावरती आधारित पहिले आपण बघणार आहोत. तसे सर्वच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील प्रश्न आपण बघणार आहोत. थेरीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, थेरी ऑफ इव्होल्युशन आता तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. याची तुम्हाला थेरीज लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की डेफिनेशन टाईप काय थेरी आहे ते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थेरी ऑफ इव्होल्युशनची जी थेरी आहे ती तुम्हाला पाठ करून जायची आहे. ही जी की स्क्रीनवरती दिसत आहे. तुम्हाला जर बघायची असेल, पाठ करायची असेल, स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो काय काय विचारलं जाऊ शकतं हेच दाखवणार आहोत. ते देखील उत्तरासोबत दाखवत आहोत. तर नक्कीच व्हिडिओला चालू असताना तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करत चला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या चॅप्टरवरती आपण फक्त एक थेरी तुम्हाला सांगितलेली आहे. तसंच मी तुम्हाला अजून थेरीज देखील सांगतो. तर इनडायरेक्टली इथे दुसरं पेज आलेलं आहे. PDF थोडंसं रिड्यूस आहे. त्यानंतर थेरी ऑफ द स्पेसिएशन यावरती देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरमधलं मी सर्वप्रथम तुम्हाला ॲम्प्लिकेशन सांगत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला हेरिडिटीची जी आहे ती डेफिनेशन पाठ करून जायचं आहे, कारण ती तुम्हाला नक्कीच 1 किंवा 2 गुणांसाठी विचारली जाऊ शकते. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन म्हणजे या 3 जे आहेत, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन यांची देखील डेफिनेशन पाठ करून जायची आहे. जास्तीत जास्त हा जो प्रश्न असतो ना, याच्यातील तुम्हाला काहीतरी डेफिनेशन टाईप विचारलं जातं किंवा तुम्हाला असं असतं की म्हणजे गाळलेल्या जागा विचारल्या असतात आणि ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन किंवा ट्रान्सलेशन काय आहे, कोणती प्रक्रिया आहे ते विचारलं जातं. त्यानंतर आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्युटेशन, त्यानंतर स्पेसिस, या सर्वांची तुम्हाला डेफिनेशन जी आहे ती पाठ करून जायची आहे, जी की तुम्हाला 2 गुणांसाठी विचारली तर नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. त्यानंतर जाऊया चॅप्टर नंबर 2वरती विद्यार्थी मित्रांनो. चॅप्टर नंबर 2मध्ये तुम्हाला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम विचारलं जाऊ शकतं सेल्युलर रिस्पायरेशन याची डेफिनेशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ करून जायची आहे, जी की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड अदर फूड कॉम्पोनंट्स विच टेक्स प्लेस इनसाइड द सेल इन प्रिसन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज सेल्युलर रिस्पायरेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या डेफिनेशन्स छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहे या तुम्ही पाठ करून जा. नक्कीच तुम्हाला त्या 1 गुण किंवा 2 गुणांसाठी म्हणजे 1 किंवा 2 मार्क्ससाठी विचारले जाणार. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲरोबिक रिस्पायरेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲरोबिक रिस्पायरेशनची देखील तुम्हाला डेफिनेशन जी आहे ती पाठ करून जायची आहे, जी की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. छोटे छोटे डेफिनेशन्स आम्ही तुम्हाला वाचून सांगतोय. तसंच तुम्हाला पाठ करायचे असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर ॲरोबिक रिस्पायरेशनची डेफिनेशन आहे सेल्युलर रिस्पायरेशन टेकिंग प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज ॲरोबिक रिस्पायरेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्यानंतर आहे ग्लुकोनिओजेनेसिस. तर याची देखील तुम्हाला डेफिनेशन पाठ करून जायची आहे. त्यानंतर फर्मेंटेशन याची देखील तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते, ती देखील तुम्हाला पाठ करून जायची आहे. जसं की आम्ही तुम्हाला मुख्यतः चॅप्टरमधलं काय IMP आहे तेच सांगतोय, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन देखील करत चालू शकता. पाठ करायचं असेल तर पाठ देखील करू शकता, व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा आता फर्मेंटेशन conversion of proic acid and the produced in the process of glycolysis into other organic acid or alcohol with the help of same enzymes is called fermentation. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर 3, त्यामध्ये आहे तुम्हाला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिलेमध्ये याच्यात IMP आहे बर्डिंग इन ईस्ट. आता याची डेफिनेशन तुम्हाला पाठ करून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रॅगमेंटेशन, त्यानंतर रिजनरेशन, पॉलिनेशन, इंडोस्पर्म, त्यानंतर आहे तुम्हाला इम्ब्रोसॅक, त्यानंतर मेनोपोज अँड प्लॅन्सेटा. ठीक आहे, प्लॅन्सेंटा. तर सर्वांची तुम्ही डेफिनेशन पाठ करून जा. 9थमध्ये आहे तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल, तर ती पाठ करून जा. त्यानंतर IVF, स्पर्म बँक, असं या सर्वांची डेफिनेशन जे आहे यांची पॉईंट टू पॉईंट तुम्ही रिव्हिजन करून जा. हे सर्व पाठ करून जा. नक्कीच तुम्हाला इथे 2 ते 3 गुण जे आहे ते मिळणार. त्यानंतर चॅप्टर 4 आहे तुमचा इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला एंडेंजर्ड स्पीसीज, त्यानंतर व्हॅल्युरेबल स्पीसीज, त्यानंतर रेअर स्पीसीज, इनडेटर्मिनेंट पीसीस, या सर्वांची डेफिनेशन जे आहे तुम्हाला त्यांच्या टिप्स ज्या आहेत तुम्हाला त्या पाठ करून जायच्या आहे. नक्कीच तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्याचे मार्क देऊ शकता. खूप सारे विद्यार्थी बोलता की कमेंट सेक्शनमध्ये सर तुमची व्हिडिओ जे आहेत म्हणजे तुमच्या व्हिडिओत कामी येत नाही. तर मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला IMP सांगतो त्या तुम्ही जर पाठच करत नसाल तर कशा पद्धतीने माझे व्हिडिओ तुमच्या उपयोगी ठरणार? तुम्ही त्याचा अभ्यास केला तरच उपयोगी ठरणार ना. चॅप्टर 5मध्ये आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, ज्यामध्ये आहे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, याची जी स्पेलिंग आहे विद्यार्थी स्पेलिंगच आली, याची डेफिनेशन तुम्ही पाठ करून जा. त्यानंतर
नुक्लिअर फिजनवरती तुम्हाला गाळलेली जागा देखील विचारली जाऊ शकते, त्यामुळे न्यूक्लिअर फिजनची देखील डेफिनेशन पाठ करून जा. चॅप्टर 6मध्ये आहे तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन, ज्यामध्ये आहे तुम्हाला कोलम, त्यानंतर आहे तुम्हाला डिप्लोब्लास्टिक, सर्वांची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. त्यानंतर आहे तुम्हाला चॅप्टर 7मध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, यामध्ये तुम्हाला प्रोबिओटिक्स, त्यानंतर आहे तुम्हाला अँटीबायोटिक्स, त्यानंतर बायोरोमेडिएशन, या सर्वांची डेफिनेशन जी आहे ती तुम्ही पाठ करून जा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनच्या मार्फत आम्ही डेफिनेशन देखील दाखवत आहोत, तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ती पाठ करायची आहे बस, किंवा नोट डाऊन करत चाल व्हिडिओच्या मार्फतच. तसंच विद्यार्थी मित्रांनो, यामधील क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला 20 मार्चच्या प्रश्नपत्रिकेत 20 मार्च 2023च्या प्रश्नपत्रिकेत 100% विचारले जाणार. तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन बोलणार थँक्यू सर, कारण ही व्हिडिओ फक्त मी त्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे जे विद्यार्थी मला कमेंट करून बोलले की सर तुमची व्हिडिओ जी आहे ती कामी पडत नाही. पण जर तुम्ही याचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला कामी पडणार, काम म्हणजे उपयोगी ठरणार. तर 100% तुम्ही याचा सराव करा आणि तुम्हाला नक्कीच म्हणजे IMPचा सराव करा, नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार यावरती. त्यानंतर आहे तुम्हाला चॅप्टर 8मध्ये सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, यामध्ये तुम्हाला स्टीम सेलची डेफिनेशन पाठ करून जायची आहे. खूप सोपी डेफिनेशन आहे. द स्पेशल सेल्स हॅव्हिंग अ pluripotency and the ability to divide the differentiate into the new cells are called the stem cells. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीची तुम्ही डेफिनेशन पाठ करून जा. त्यानंतर व्हॅक्सिन, त्यानंतर आहे तुम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, त्यानंतर गोल्डन राईस, त्यानंतर क्लोनिंग. बघा क्लोनिंगवरती देखील तुम्हाला विचारली जाते डेफिनेशन, क्लोनिंगची डेफिनेशन देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. जसं की आहे प्रोडक्शन ऑफ द रिप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और इंटायर ऑर्गेनिझम थ्रू द बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस इज कॉल्ड द क्लोनिंग. त्यानंतर आहे DNA फिंगरप्रिंटवरती देखील विचारली जाऊ शकते. तर DNAची वरती तुम्हाला मोस्ट IMP DNA आहे, तर यावरती देखील तुम्ही सराव करून जा. त्यानंतर ग्रीन रिव्हॉल्युशन, तुम्हाला असं देखील असतं राईट शॉर्ट नोट ऑन ग्रीन रिव्हॉल्युशन, म्हणजे असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही याचा अधिकाधिक सराव करून जा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, फरक स्पष्ट करण्यासाठी आहे. तर चॅप्टर 1मध्ये तुम्हाला जो IMP क्वेश्चन आहे डिस्टिंग्विशसाठी, तर तो आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बघा हेरिडिटी अँड इव्होल्युशनमध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की डिस्टिंग्विश बिटवीन, तर त्यामध्ये असणार ट्रान्स्क्रिप्शन किंवा ट्रान्सलेशन, यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी असणार. असं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं देखील असू शकतं, म्हणजे जर तुम्हाला हेरिडिटी अँड इव्होल्युशनवरती म्हणजे जर हा प्रश्न आला तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, तर नक्कीच तुम्ही ते सोडत नाही, तर तुम्हाला असं देखील येऊ शकतं ॲप आणि हमन, ज्याला तुम्ही हमन बोलता, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ॲरोबिक रिस्पायरेशन अँड ॲरोबिक रिस्पायरेशन, किंवा असं देखील असतं ॲरोबिक रिस्पायरेशन अँड TCA सायकल. तर यावरती तुम्ही देखील अधिकाधिक सराव करून जा. यांचे पॉईंट टू पॉईंट जर तुम्ही मुद्देसूद उत्तर लिहिलं तर तुम्हाला याचा फायदा होणार. त्यानंतर आहे मिटोसिस आणि मिओसिस. तर मिटोसिस आणि मिओसिसचा देखील तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन विचारलं जाऊ शकतं, यातील तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चॅप्टर 3मध्ये लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की बायनरी फिजन, ठीक आहे, बायनरी फिजन, त्यानंतर मल्टिपल फिजन. आता आपण पुढे आलेलो आहोत. त्यानंतर तुम्हाला त्याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन देखील विचारलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर येतं आपलं चॅप्टर म्हणजे त्याच्यातील 3rd पॉईंट ॲसेसरी होल्स ऑफ फ्लावर्स अँड इन्सेंटियल होल्स ऑफ फ्लावर्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. फक्त आता तुम्हाला डिस्टिंग्विशचे म्हणजेच फरक स्पष्ट करण्यासाठीचे मुद्दे सांगतोय. कन्व्हेंटेशनल सोर्स ऑफ एनर्जी आणि नॉन कन्व्हेंटेशनल सोर्स ऑफ एनर्जी यावरती, तर तुम्ही हे मुद्देसूद याचं हे पाठ करून जा. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विचारलं जाऊ शकतं, जसं की आपण बघितलं त्यामध्ये तुम्हाला सायटोलोस्टोमॅटा आणि पीसीस यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे तुम्हाला नेक्स्टवरती जाऊया ॲप्स आणि मॅमालिया यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे तुम्हाला ग्रीन रिव्हॉल्युशन किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर चॅप्टर 10 डिझास्टर मॅनेजमेंट, यामध्ये तुम्हाला नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर यावरती विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला असतं विद्यार्थी मित्रांनो जे की तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स येतात, म्हणजे डायग्राम ऑब्झर्व करून त्याचे उत्तर लिहा किंवा डायग्राम लिहा, डायग्राम काढा, यावरती प्रश्न असतात ते बघूयात. ज्यामध्ये आहे की तुम्हाला ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे पिक्चर बघून उत्तर लिहायला असं बोललेलं असतं, प्रश्न विचारलेले असतात त्यावरती. तर ही बघा ही डायग्राम तुम्हाला येऊ शकते, यावरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. विच एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन इज शोन इन द पिक्चर, त्याचा आन्सर देखील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर गिव्ह वन एक्झाम्पल, म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकता. असे IMP क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्कासाठी विचारले जातात. तर सर्वच IMP क्वेश्चन्स तुम्ही सराव करा. ह्या व्हिडिओमार्फत दाखवल्या गेलेल्या 100% गॅरंटीसोबत तुम्हाला सांगतोय, माझी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यानंतर आहे तुम्हाला चॅप्टर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही डायग्राम असते क्रोमोझोमची, किंवा असा देखील प्रश्न असतो तुम्हाला की डायग्राम काढा आणि तिला लेबल करा. तर बघा ही क्रोमोझोमची डायग्राम आहे आणि तुम्हाला ही जी आहे त्यावरती ती काढण्यासाठी असते. त्यानंतर आहे तुम्हाला मिटोचॉन्ड्रिया अँड क्रेब सायकल,
तर तुम्हाला ही सायकल दिलेली आहे आणि यावरती प्रश्न विचारलेला आहे, तर ते प्रश्नांचे देखील सराव करून जा. म्हणजे हे सर्वच IMP क्वेश्चन्स तुम्हाला मुद्देसूद लिहिता येतात का ते देखील बघा. याची उत्तरे तुम्हाला लिहिता येतात का, स्वतः लिहिता येतात का ते देखील बघा. त्यानंतर चॅप्टर 3मध्ये आहे तुम्हाला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ज्यासाठी आहे तुम्हाला स्केच अँड लेबल डायग्राम शोविंग सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन. तर बघा तुम्हाला ही डायग्राम देखील IMP डायग्राम्स काढण्यासाठी येतात, काही ॲट द लास्टला येतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. मार्च 19च्या पेपरमध्ये तुम्हाला ही डायग्राम विचारली गेली होती, दिलेली होती, त्यावरती प्रश्न विचारलेले होते. तर एक प्रश्न होता तुम्हाला विच एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम द पॉवर प्लांट. त्यानंतर त्याचं उत्तर होतं द डायग्राम शोज इलेक्ट्रिसिटी जनरेटेड फ्रॉम द नॅचरल गॅस. बीमध्ये आहे स्टेट इट्स सोर्स. आन्सर आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर होतं द एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम नॅचरल गॅस. जर तुम्हाला 2019ची प्रश्नपत्रिका बघायची असेल, तसंच 2020ची प्रश्नपत्रिका बघायची असेल, चॅनलवरती उपलब्ध आहे, चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही तुम्हाला आहे IMP डायग्राम, यावरती प्रश्न देखील विचारले जातात न्यूक्लिअर फिजनवरती. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिला प्रश्न असतो विच रिॲक्शन इज इन द फिगर, तर त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचं असतं. त्यानंतर व्हेअर इज दिस प्रोसेस यूज, त्यानंतर विच एलिमेंट इज यूज इन दिस रिॲक्शन. तर अशा पद्धतीने तुम्हाला याची उत्तरे जी आहेत ती लिहायची असतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन, यावरती तुम्हाला एक डायग्राम दिलेली असते, त्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची असते. ठीक आहे, तर पुढे जाऊया. म्हणजे हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे IMP क्वेश्चन्स आहेत, जे देखील स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे 100% हे IMP आहे आणि तुम्ही याचा अधिकाधिक सराव करा. तसंच या व्हिडिओला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. मी स्क्रोल करत आहे, जरी बोलत नसतो तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला, नक्कीच तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःहून त्याचा सराव करा. ठीक आहे, तर पुढे जाऊया. पुढे आहे तुम्हाला सोशल हेल्थ, ज्यावरती ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता तुम्हाला पिक्चर दिलेला आहे की तो मुलगा जेवता मोबाईल बघतोय आणि यावरती तुम्हाला विचारलेलं एमध्ये दिलं आहे प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल व्हाईल इटिंग राईट ऑर रॉंग. म्हणजे जेवता मोबाईल बघणे योग्य की अयोग्य हे तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे, सांगायचं आहे. तर याचा आन्सर आहे द बॉय टेकिंग हिज लंच इन द शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. ही इज बिझी विथ हिज मोबाईल व्हाईल हॅव्हिंग हिज फूड. हिज न्यूट्रिशन मे अफेक्ट ड्यू टू सच बिहेवियर. त्यानंतर बीमध्ये आहे तुम्हाला व्हॉट डू यू कंक्लूड फ्रॉम द ॲडजस्टंट पिक्चर. ठीक आहे, पिक्चर दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मुलगा जो आहे तो रस्त्यात उभा राहून गाडीसमोर सेल्फी काढतो, गाडी येते मागून त्याला उडून देईल. तर व्हॉट विल बी आउटकम, म्हणजे काय आउटकम याचा. त्यानंतर लाफिंग काय आहे तुम्हाला आयडेंटिफाय पिक्चर अँड नेम इट. तर लाफ्टर क्लब दिलेला आहे, फक्त तुम्हाला लाफ्टर क्लब एवढंच लिहायचं आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाय ऑब्झर्विंग गिवन पिक्चर. आता तुम्हाला 2 रेल्वेचा ॲक्सिडेंट झालेला आहे. द अबो डिझास्टर इज रेल्वे ॲक्सिडेंट. इफेक्ट, तर याचा इफेक्ट काय होईल, देअर इज अ लॉस्ट लाईव्ज अँड काय इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ रेल्वेज. त्यानंतर आहे तुम्हाला द ट्रॅफिक डिस्टर्ब फॉर सम डेज, म्हणजे ट्रॅफिक डिस्टर्ब होईल. त्यानंतर कॉझिंग इनकन्व्हिनियन्स टू कम्युटर्स अँड द गुड ट्रान्सपोर्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायग्राम दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला फिगर्स दिलेले आहेत, पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये बोललेलं आहे विच प्रिकॉशन्स वुड यू टेक ड्युरिंग दिस डिझास्टर. म्हणजे या डिझास्टरमध्ये तुम्ही काय करणार, जर भूकंप आला किंवा चक्रीवादळ आलं किंवा साप चावला, तर यामध्ये तुम्ही काय करणार या सिच्युएशन्समध्ये, जसं की अर्थक्विक, तर काय करणार फायर, स्नेक बाईट, यामध्ये तुम्हाला काय करणार ते लिहायसाठी असताना असे प्रश्न जास्तीत जास्त तुम्हाला 5 मार्क किंवा 3 मार्काला विचारले जातात. तर याचा स्क्रीनशॉट घ्या, हा एक IMP क्वेश्चन आहे आणि तुम्ही याचा सराव करा, पाठ करा. त्यानंतर जाऊया चॅप्टर 1मध्ये, जर की तुम्हाला म्हणजे चॅप्टर 1 पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन असतात, ज्यामध्ये तुम्हाला इव्होल्युशनवरती तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे, पॅरेग्राफ एक IMP आहे आणि याचा आन्सर देखील दिलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो हेरिडिटी इव्होल्युशनमध्येच तुम्हाला हेल्प ऑफ RNA अँड mRNA DNA हा एक म्हणजे पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन पॅरेग्राफ दिलं असतो, त्याची उत्तर लिहायची असतात. तर तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे आणि त्यावरती प्रश्न आहे विच पार्ट ऑफ द सेल कंट्रोल द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द बॉडी. तर याचा आन्सर लिहायचा हाऊ इज द स्पेसिफिक प्रोटीन सायंटिस्ट इन द सेल. बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही क्वेश्चन सांगितलेले आहे ना एवढ्यात, तर गॅरंटी देतो आहे की तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातील आणि तुम्ही देखील बोलणार की सर आज तुमची व्हिडिओ काम आली. तर बघा चॅप्टर 1मध्ये हेरिडिटी अँड इव्होल्युशन, आता MCQ टाईप्स क्वेश्चन बघणार आहोत. या म्हणजे MCQ टाईप्स क्वेश्चन आपण याच्यात बघणार आहोत, कारण तुम्हाला MCQ टाईप्स क्वेश्चन जे असतात ते 5 मार्कासाठी असतात. तर बघा डॉट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनलिडा अँड द अर्थोपोडा. तर तुम्हाला 4 पर्याय दिलेला आहे. तर तुमचा बी नंबरचा पर्याय जो आहे पेरिपेटस हा जो आहे तो योग्य पर्याय आहे. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये यांचे आन्सर सांगत झाला जर ठाऊक असेल तर. त्यानंतर सेकंडमध्ये आहे तुम्हाला ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ DNA टू mRNA इट्स कॉल्ड डॉट प्रोसेस. तर याचं उत्तर आहे सी नंबरचं ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर थर्डमध्ये आहे तुम्हाला द प्रूफ फॉर. आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्व धड्यातले MCQ टाईप क्वेश्चन जे काही आहेत ना ते बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओवरती आत्ताच कमेंट करा की तुम्हाला जर म्हणजे याच्यातीलच कोणतीही 5 येणार. ठीक आहे, जे आजच्या व्हिडिओमध्ये बघता MCQ टाईप क्वेश्चन्स याच्यातील कोणतीही
5 येणार. तर गॅरंटीसोबत तुम्हाला ही म्हणजे गॅरंटीसोबत तुम्हाला 5 गुण माझ्या व्हिडिओमार्फत मिळणार. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कमेंट देखील करा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते. तसंच विद्यार्थी मित्रांनो काय आहे पॉईंटची बात म्हणजे मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो. तुम्हाला जर हे PDF लागत असेल डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरती याचं PDF दिलेलं आहे. तर थर्डमध्ये आहे तुम्हाला द प्रूफ ऑर द फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस ऑक्युअर्स थ्रू द डॉट डॉट वॉज गिवन इन द जॉर्ज बेडल अँड द एडवर्ड टॅटम. तर विद्यार्थी मित्रांनो जन्स एमध्ये आहे तर ए नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर आहे तुम्हाला फोर्थमध्ये इव्होल्युशन मीन्स डॉट डॉट तर आहे त्याचं ए नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. ठीक आहे, तुम्हाला फक्त हे नोट डाऊन करत चला म्हणजे MCQ टाईप्स क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करत चला. 100% गॅरंटीसोबत हेच क्वेश्चन विचारले जाणार, दुसरा या बाहेरील कोणताही प्रश्न नसणार MCQमध्ये. फिफ्थमध्ये आहे तुम्हाला द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॉट डॉट डॉट. त्यामध्ये आहे तुम्हाला म्युटेशन डी नंबरचं जे अल्फाबेट आहे ते करेक्ट आहे प्रिन्सिपल हको. तर तुम्हाला फक्त डी नंबरचा अल्फाबेट लिहायचा आहे. त्यानंतर 6मध्ये आहे तुम्हाला अबाउट 10,000 इयर्स ॲगो डॉट डॉट स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. तर बी नंबरचं तुमचं अल्फाबेट करेक्ट आहे वाईज मॅन. त्यानंतर 7मध्ये आहे तुम्हाला डॉट डॉट कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. तर डी नंबरचा ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे निडरथलमॅन. त्यानंतर आहे तुम्हाला 8मध्ये द प्रोसेस बाय विच द जेन इज द न्यूक्लियोटाइडेड सडनली चेंज इन द पोझिशन इज कॉल्ड द त्याचं उत्तर आहे म्युटेशन. सी नंबरचं जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर 9मध्ये आहे तुम्हाला वॉल्टर सुटन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ तर ग्रास शॉपर. तर याचं ऑप्शन सी नंबरचं अल्फाबेट करेक्ट आहे. त्यानंतर 10 नंबरचा आहे तुम्हाला 10 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला डॉट डॉट इज द पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. तर त्याचं उत्तर आहे तुम्हाला ग्रेगॉर जॉन मेंडेल. तर या आन्सर बी नंबरचा अल्फाबेट करेक्ट आहे. त्यानंतर 11मध्ये आहे तुम्हाला फॉरेन्सिक जॉकॅब अँड जॅक मॅनॉट proposed अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ डॉट डॉट. तर विद्यार्थी मित्रांनो याचं आन्सर जे आहे तुम्हाला प्रोटीन. त्यानंतर आहे तुम्हाला जेन्स आर कॅरिड व्ह्यू क्रोमोझोम्स. तर हे बी नंबरचं अल्फाबेट जे आहे ते करेक्ट आहे. यापैकी तुम्हाला किती MCQ फर्स्ट चॅप्टरमध्ये पाठ होते ते सांगा. चॅप्टर नंबर 2मध्ये आहे तुम्हाला त्यामधला पहिला बघूया सोमॅटिक अँड स्टीम सेल्स अंडरगो डॉट डॉट मिटोसिस डिव्हिजन. तर याचं बी नंबरचं अल्फाबेट जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर 2मध्ये आहे तुम्हाला द स्पेंडल फायबर स्टार्ट ॲपेरिंग फ्रॉम डॉट डॉट स्टेज कॅरिओकिनेसिस. तर बी नंबरचं जे आहे मेटापेसचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे म्हणजेच ते अल्फाबेट जे आहे ते करेक्ट अल्फाबेट आहे. त्यानंतर 3मध्ये आहे ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ सेल इन डॉट डॉट फेज ऑफ मेटोसिस. तर बी नंबरचं अल्फाबेट मेटापेस जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर 4मध्ये आहे तुम्हाला बोन्स कंटेंट डॉट डॉट ॲमिनो ॲसिड्स. तर त्याचं सी नंबरचं ओसियन जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर 5मध्ये आहे तुम्हाला केमिकल विटामिन B2 इज डॉट डॉट रिबोफ्लॅविन. तर बी नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. 6मध्ये आहे तुम्हाला ॲक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो याचं सी नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर आहे तुम्हाला 7मध्ये फॉर फॉर्मेशन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन डॉट डॉट मॉलिक्युल्स आर नेसेसरी. तर बी नंबरचं जे आहे तुम्हाला ते ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर 8मध्ये आहे तुम्हाला द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑक्युअर्स इन. तर याचं ए नंबरचं जे उत्तर आहे ते तुम्हाला करेक्ट आहे. तुम्ही फक्त काय करा की नोट डाऊन करत चला किंवा स्क्रीनशॉट घेत चला, नक्कीच उपयुक्त ठरणार. 9मध्ये आहे तुम्हाला ATP इज कॉल्ड एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ए नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला आहे 10मध्ये मिटोटिक डिव्हिजन न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर्स इन डॉट 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 फेस. तर याचं मेटापेस जे आहे ते आन्सर आहे. त्यानंतर अवर मसल सेल्स परफॉर्म डॉट डॉट टाईप ऑफ रिस्पायरेशन ड्युरिंग एक्सरसाइज. बी नंबरचं आन्सर जे करेक्ट आहे एनारोबिक. त्यानंतर आहे तुम्हाला 12मध्ये ग्लायकोलायसिस अँड डॉट डॉट आर टू स्टेप्स ऑफ द अरोबिक रिस्पायरेशन. तर फर्मेंटेशन हे त्याचं उत्तर आहे. सी नंबरचं अल्फाबेट करेक्ट आहे. त्यानंतर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 ज्यामध्ये आहे तुम्हाला फर्स्टमध्ये प्रणव अँड प्रीती आर ट्विन्स इन युअर क्लास दे बिलॉंग टू ट्विन्स टाईप. तर कोणचं ट्विन्स टाईप आहे बी नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. आणि हा प्रश्न मार्च 2019च्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेला होता. काय सांगतात तर 2023च्या प्रश्नपत्रिकेत देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगतोय अधिकाधिक सराव करा या म्हणजे मी ज्या MCQ सांगितलेले आहेत त्याचा. तर बघा पुढे जाऊया. त्यामध्ये आता 2मध्ये आहे तुम्हाला द लेंथ ऑफ द स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर्स. ठीक आहे 60 मायक्रोमीटर्स. तर सी नंबरचा आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. जुलै 19च्या पेपरात हा विचारला गेलेला होता. त्यानंतर बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट अँड इच फ्रॅगमेंट बिंग्स टू लिव्ह ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. दिस इज डॉट डॉट टाईप ऑफ द रिप्रोडक्शन. तर फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर आहे तुम्हाला 4मध्ये द ह्यूमन स्पर्म प्रोडक्शन ऑक्युअर्स इन ऑर्गन टेस्टिस. तर हे त्याचा आन्सर बी नंबरचा आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर 5मध्ये आहे तुम्हाला डॉट डॉट टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑक्युअर्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स असेक्सुअल. हे जे आहे ए नंबरचं ऑप्शन ते करेक्ट आहे.
तर तुम्ही फक्त ज्या क्वेश्चन्स MCQ टाईप क्वेश्चन सांगतोय त्यांचा जरी माझ्या व्हिडिओच्या मार्फत सराव केला, गॅरंटीसोबत 5 मार्क तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फतच मिळणार. फक्त नोट डाऊन करत सारखाला एक साईडला. त्यानंतर 6मध्ये आहे तुम्हाला पोलन ग्रेन्स आर फॉर्म बाय डॉट डॉट डिव्हिजन ऑफ लोक्युलस ऑफ अँथर्स. त्यामध्ये एमध्ये आहे तुम्हाला मेयोसिस, तर मेयोसिस हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ डॉट डॉट इन द स्वीट पोटॅटो. तर ए जे आहे रूट ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे, म्हणजे ए नंबरचं अल्फाबेट जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर आहे तुम्हाला 8वाला, ज्यामध्ये आहे तुम्हाला लॉंगिट्युडनल बायनरी फिजन इज सीन इन द, तर याचं बी नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर आहे तुम्हाला 9 नंबरचं एस्ट सेल परफॉर्म अ सेक्सुअल रिप्रोडक्शन बाय, तर याचा आन्सर आहे बी नंबरचं म्हणजेच बडिंग. त्यानंतर आहे तुम्हाला स्टँडमध्ये कॅरेट अँड रॅडिश अंडरगोज डॉट डॉट विथ द हेल्प ऑफ दिअर रूट्स. तर त्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले आहे, त्यापैकी योग्य पर्याय अ नंबरचा आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. त्यानंतर आहे तुम्हाला स्पायहिलस इज कॉज्ड ड्यू टू बॅक्टेरिया, तर बॅक्टेरिया म्हणजे डी नंबरचे तुमचं करेक्ट आहे ऑप्शन. त्यानंतर आहे तुम्हाला प्रोगेस्ट्रॉन इज द सिक्रेटेड फ्रॉम कॉर्पस लुटियम. ठीक आहे, बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. चॅप्टर 4मध्ये आहे तुम्हाला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ज्यामध्ये आहे तुम्हाला फर्स्टमध्ये इन अ फूड चेन ऑटोट्रॉपिक प्लांट्स आर प्रेझेंट ॲट द डॉट डॉट लेवल, ज्याचा ऑप्शन आहे तुम्हाला सी प्रोसिजर. तर ते तुम्हाला आहे विद्यार्थी मित्रांनो आन्सर करेक्ट, म्हणजे सी नंबरचा आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर जेनेटिक चेंज ऑक्युअर ड्यू टू, यामध्ये आहे तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्ह पॉल्युशन, तर रेडिओ ॲक्टिव्ह पॉल्युशन ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर विच सँक्च्युरी ऑफ आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू द डॅम अँड द इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर, तर त्यामध्ये मानस सी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर जेम्स क्वेल्स अँड द एक्झाम्पल ऑफ द थ्रेटेन्ड स्पेसिस, तर याचा ऑप्शन जे आहे डी नंबरचं ते करेक्ट आहे. त्यानंतर बेसिक फंक्शन युनिट ऑफ द स्टडी द इकोलॉजी इज टर्म ॲज डॉट डॉट डॉट, तर इकोसिस्टम हे त्याचं ऑप्शन करेक्ट आहे सी नंबरचं. त्यानंतर आहे तुम्हाला द जंगल इन द कोकिलामुख ऑफ द जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज वेल नोन ॲज मोलाई जंगल, तर याचा आन्सर ए नंबरचं मोलाई जंगल हे करेक्ट आहे. त्यानंतर आहे तुम्हाला वन हॉर्न रिनो, म्हणजे ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे आणि पुढलं तुम्ही जोडून घ्या. त्यानंतर 8मध्ये आहे तुम्हाला वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे इज सेलिब्रेटेड ऑन, तर 22 मे एव्हरी इयर, म्हणजे 22 मे, डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर 9मध्ये आहे तुम्हाला मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ द ट्रॅडिशनल नॉलेज इज व्हेरी नेसेसरी, डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. ॲज पर, तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं गेलेलं आहे ॲज पर डॉट डॉट, तर याचं उत्तर आहे कॉजेस 49A. तर अशा पद्धतीने तुमचं लास्ट आहे की तो 4थवाला चॅप्टर. यामध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सँक्च्युरीज ऑफ, पुढे जाऊया. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चॅप्टर 5, ज्यामध्ये आहे तुम्हाला टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, यामध्ये आहे तुम्हाला इनकम्प्लीट कंबुशन ऑफ फ्युल्स लीड्स टू फॉर्मेशन ऑफ डॉट डॉट डॉट, तर ऑप्शन बी नंबरचं कार्बन मोनॉक्साईड हे करेक्ट आहे. त्यानंतर वॉटर रिझर्वियर पोसेस डॉट डॉट एनर्जी, तर पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर थर्डमध्ये आहे थर्मल पॉवर प्लांट्स द डॉट डॉट एनर्जी इन द कोल इन कन्वर्टेड द इलेक्ट्रिक एनर्जी थ्रू सेव्हरल स्टेप्स, तर टी नंबरचं केमिकल ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर विच डॉट डॉट ऑफ द फॉलोइंग इको फ्रेंडली एनर्जी सोर्सेस, तर त्यामध्ये बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सोर्स ऑफ ग्रीन एनर्जी, डी नंबरचं फॉसिल फ्युल्स हे करेक्ट आहे. तर त्यानंतर इन विच ऑफ द मोस्ट ॲबडंट, तर रिन्युएबल एनर्जी सोलर एनर्जी. त्यानंतर 7मध्ये आहे तुम्हाला सोलर सेल्स आर मेड ऑफ द स्पेशल टाईप ऑफ मटेरियल सेल्स सेमी कंडक्टर सच ॲज, तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे ऑप्शन आहे ए नंबरचं ते ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 8मध्ये आहे तुम्हाला बर्निंग ऑफ अ कोल मे कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू डॉट डॉट सिस्टम, तर बीमधलं ऑप्शन रिस्पिरेटरी जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर 9मध्ये आहे विच ऑफ फॉलोइंग इज यूज्ड इन सोलर कुकर टू हार्वेस्ट द सोलर एनर्जी, तर मिरर्स जे ऑप्शन आहे 6 सी नंबरचं ते करेक्ट आहे. त्यानंतर 10 नंबरमध्ये आहे तुम्हाला डॉट डॉट इज यूज्ड इन द थर्मल पॉवर प्लांट, तर उत्तर आहे कोल, म्हणजे ए नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर ॲट डॉट डॉट इन द आंध्र प्रदेश पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस हॅज बीन इन्स्टॉल्ड, तर याचा आन्सर जे आहे ते आहे तुम्हाला सी नंबरचं करेक्ट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इन ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स हॅपन इट मे रिलीज डॉट डॉट द कॉज फॅसिलिटीज, ए नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशनवरती जाऊया, ज्यामध्ये तुम्हाला विचारले गेलेलं आहे. पहिला प्रश्न आहे डॉट डॉट इज अ कोल्ड ब्लडेड ॲनिमल, तर एमध्ये बॅट आहे, बीमध्ये स्नेक आहे, सीमध्ये रॅबिट आहे, डीमध्ये एलिफंट आहे. त्यानंतर सेकंडमध्ये आहे तुम्हाला कॅल्कोरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ डॉट डॉट ॲनिमल. त्यानंतर आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ह्युमन बिंग
ह्यूमन बिंग बिलॉंग्स म्हणजे याचा आन्सर आहे स्टारफिश. ठीक आहे, आय एम पी क्वेश्चन आहे हा स्टारफिश. त्यानंतर आहे तुम्हाला ह्यूमन बिंग बिलॉंग्स टू डॉट डॉट क्लॉज, तर ममालिया हे त्याचं आन्सर आहे ए. त्यानंतर आहे तुम्हाला ॲनिमल अटॅच टू सबस्ट्रॅक्टम आर कॉल्ड द ॲनिमल्स, तर याचं उत्तर आहे सेडेंटरी. हे देखील आय एम पी क्वेश्चन आहे, हा देखील विचारला जातो. बीमधलं हे आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर फिफ्थमध्ये आहे तुम्हाला मोलस्का, हे याचा आन्सर आहे ए नंबरचं. मोलस्का इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. ठीक आहे, तर हे करेक्ट ऑप्शन आहे ए नंबरचं. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड द कोयलम, हा देखील एक आय एम पी क्वेश्चन आहे. त्यानंतर ड्यू टू विच सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स हॉनी बी कॉकरोच आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम, तर याचं उत्तर आहे जॉईंटेड अपेंडेजेस. त्यानंतर आहे फ्लॅट वॉर्म्स हॅव टिश्यू ऑर्गन, तर ई नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर नाईन्थमध्ये आहे तुम्हाला ऑल द ॲनिमल्स इन द पॉरिफेरा फायलम हॅव डॉट डॉट बॉडी. एमध्ये आहे तुम्हाला ॲसिमेट्रिकल, तर ॲसिमेट्रिकल ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर 10मध्ये आहे तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फायलम सिनेडेरिया, तर स्टारफिश करेक्ट ऑप्शन आहे सी नंबरचं. त्यानंतर आहे 7मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, तर यामध्ये आहे तुम्हाला डॉट डॉट बेवरेज इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ ॲपल ज्यूस, तर याचं ऑप्शन आहे तुम्हाला कॉपर सायडर, तर हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर आहे सेकंडमध्ये तुम्हाला साल्ट्स विच कॅन बी यूज्ड ॲज द सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम अँड द आयरन आर ऑब्टेन्ड फ्रॉम, तर याचा आन्सर आहे तुम्हाला डीमधलं ग्लुकोनिक ॲसिड. तर थर्डमध्ये आहे तुम्हाला हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्यूल ऑफ फ्युचर. त्यानंतर आहे तुम्हाला फोर्थमध्ये केमिकल विनेगर इज 4% डॉट डॉट ॲसिटिक ॲसिड. फिफ्थमध्ये आहे तुम्हाला डॉट डॉट कन्वर्ट्स दिस साल्ट्स ऑफ युरेनियम इंटू सोल्युबल साल्ट्स, तर त्याचं आन्सर आहे डी नंबरचं जिओबॅक्टर. त्यानंतर 6मध्ये आहे तुम्हाला डॉट डॉट बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज द पेस्टिसाइड, तर याचं डी नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर 7मध्ये आहे बॅक्टेरिया यूज टू क्लिअर ऑल ऑइल स्पिल्स आर कॉल्ड डॉट डॉट बॅक्टेरिया, तर याचं उत्तर आहे सी नंबरचं कार्बन क्लास्टिक. तर त्यानंतर 8मध्ये आहे ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय एस्ट शुगर इज कन्वर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल, तर इथेनॉल याचं करेक्ट ऑप्शन आहे बी नंबरचं. त्यानंतर 9मध्ये आहे तुम्हाला 9मध्ये डॉट डॉट इज द प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोर ऑफ व्हीट ऑर राईस अँड द सोयाबीन विथ द हेल्प ऑफ फंगस ॲपरगिलस ऑझिए, तर बघा याचा आन्सर सोया सॉस आहे, तर ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर 10th नंबरमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो डॉट डॉट इज यूज टू आर्टिफिशियल स्वीटनर, तर याचं सी नंबरचं सायलिटॉल हे ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर चॅप्टर 8मध्ये सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा तुमचा चॅप्टर आहे. त्यामध्ये पहिला तुम्हाला MCQ क्वेश्चन आहे, द डिसीज रिलेटेड विथ द सायंटिस्ट ऑफ इन्सुलिन इज डॉट 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 डॉट, तर याचं ऑप्शन बी नंबरचं जे आहे डायबिटीज हे ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर आहे तुम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप डॉट डॉट, तर याचं ऑप्शन आहे बीटी कॉटन. फक्त आन्सर आता बघत चाला, व्हिडिओ 27 मिनिटात झाला आहे, 3 मिनिटात व्हिडिओला एंड करायचा आहे आणि 7 पानं बाकी आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आता तुम्हाला थर्डमध्ये ऑर्गन लाईक डॉट डॉट, तर याचं ऑप्शन आहे ते बीमध्ये आहे हर्ट. त्यानंतर आहे तुम्हाला सीमध्ये, तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेत चाला, व्हिडिओला मी थोडा फास्ट फॉरवर्ड करते कारण माझी फोनची जे चार्जिंग आहे सॉफ्टवेअरची चार्जिंग उतरणार आहे आणि फोन स्विच ऑफ होणार आहे, तर व्हिडिओला मध्येच डिस्टर्ब व्हायला नको, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मी इथे फास्ट फॉरवर्ड करतो. फिफ्थमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉट डॉट इज द रिव्हॉल्युशनरी इव्हेंट, तर याचा ऑप्शन आहे सी स्टीम सेल रिसर्च. त्यानंतर 6मध्ये आहे तुम्हाला मेथड्स लाईक द आर्टिफिशियल इन्सेंटिली, तर याचे ऑप्शन जे आहे ते ॲनिमल्स आहे ए नंबरमधलं. त्यानंतर आहे तुम्हाला 7thमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज द इनकरेज द डॉट डॉट डॉट, तर याचा आन्सर आहे सीमध्ये तुम्हाला पिसिकल्चर. त्यानंतर 8मध्ये आहे द ग्लोआर्म फीड ऑन द कॉटन लिव्ज तो टॉक्साईड, तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲलिमेंटरी कॉर्नर. त्यानंतर 9thमध्ये आहे तुम्हाला गोल्डन राईस कंटेन्स 23 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ द बेटा कॅरोटीन, तर सी नंबरचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला करेक्ट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आय होप की तुम्हाला जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले, बाकीचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका कारण 27 मिनिटं आणि माझ्या व्हिडिओची फोनची चार्जिंग समाप्त होणार आहे आणि ह्या फोन स्विच ऑफ होणार आहे, तर फक्त स्क्रीनशॉट घेत चला. मी व्हिडिओला थोडं फास्ट फॉरवर्ड केलं, तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला बाकी सर्व क्वेश्चन्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही क्वेश्चन्स सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो गॅरंटीसोबत जर या क्वेश्चन्सचा तुम्ही सराव केला, नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला लागत या पॉईंटवरती घेऊन येईल, म्हणजे अशी घेऊन येईल की यामध्ये तुम्हाला बाकीचे 33 पुढले पानं दाखवेल. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ होती. या व्हिडिओमध्ये जे काही IMP सांगितलेलं आहे त्याचा तुम्ही सराव केला तर गॅरंटीसोबत 101% असेच प्रश्न विचारले जातील आणि तुमच्याला अधिकाधिक गुण मिळतील. तर आजच्या व्हिडिओला इथेच समाप्त करतो विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी ज्यांनी देखील व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्यांचं मनापासून त्यांचं धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक देखील करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती देखील सेट करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि PDFसाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला जॉईन करा.